नगर परिषद प्रभाग 10 मध्ये तारेक मुबारक चाऊस यांच्या प्रचाराचा झंझावात। अंबड नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक 10 मधील राजकीय तापमान चांगलेच वाढले असून भाजपचे उमेदवार तारेक मुबारक चाऊस यांच्या प्रचाराला मोठी गती मिळाली आहे। परिसरात घराघरांत जाऊन मतदारांशी संपर्क साधणे, तरुणांसोबत संवाद, महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देण्याची आम्ही अशा विविध माध्यमातून त्यांचा प्रचार जोरदार वेगात सुरू आहे। तारेक मुबारक चाऊस यांनी यावेळी मतदारांशी संवाद साधताना प्रभागाच्या विकासासाठी ठोस भूमिका मांडली। रस्ते, पाणी पुरवठा, स्वच्छता व्यवस्था, ड्रेनेज समस्या, परिसरातील शाळा व अंगणवाडी सुविधा यांचा विकास करण्याचे आश्वासन त्यांनी दिले। भाजपकडून कमळ चिन्हावर तर जे आमचे उमेदवार उभे आहे त्यांना तुम्ही मदत करा। देवयानी केदार कुलकर्णी हे नगराध्यक्षासाठी उभे आहे। आमची विनंती आहे, खालचे बी जे दोन आमचे नगरसेवक आहे वराडे आणि बाबर, या दोघांना जे आहे तुम्ही मदत द्या। माझं नाव मधुकर कमळाजी दिवटे, गल्लीत राहत होतो आम्ही, आता इकडे राहतो तरी पण आम्ही धनगर गल्लीतच आहे। त्याच्यानंतर आम्ही जे आसन ते आमच्यासाठी तारेक मामा चौस, आमच्या कोण्या अडचणीला याला त्याला ते आमच्यासाठी कवा पण उभा राहते। आम्हाला काही पण आजविरोजी काही त्रास जरी असला, काही जरी असलं का आम्ही त्यांच्याकडेच जातो, त्यांच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही। ते मुसलमान जरी असले तर तरी ते आमच्यासाठी आमचे सख्खे मामा असल्यासारखे आहे। यांच्याकडे ताबडतोब जरी गेलं, आमच्याकडे पैसे नसले काही गरज नाही, ते स्वतः डिझेल टाकून आमचे सगळे कामं करतात। बहिणीचे डॉक्टर असून गाडगे पाटील ते सुद्धा आम्हाला काम नाही आला, ना गणगोत नाही काम आला आम्हाला, फक्त तारीख चाऊस काम आला। काय राईबाई दादोराव मोरे चांगली मदत करतो माणसाला। आम्ही आमची जागा वावर यादात गेलेलं रस्तारी केलेली त्या माणसानं आम्हाला मदत केली तारीख चावसानं। तुमचे म्हणजे रजिस्ट्री केली तिथं? रजिस्ट्री केलेली त्यांनी सोडून दिली, मग आपल्या नावावर करून दिली। कोणत्या ऑफिस मध्ये गेलते तुम्ही? यार ऑफिस मध्ये गेलते का? त्यांनी डायरेक्ट कब्जात केलता का तुमच्यावर? माणसानं कब्जात केलता मारवाड्याला। मारवाडी हा दुसऱ्या नंबरचं आहे आणि 1 नंबरचं जे आहे त्याच्या कामाला गेलेलं आहे, जे पहिलं आहे ते ठीक आहे। त्यामुळे सुद्धा त्यांनाच कॉल केला, त्याने सहकार्य केलेले सगळे झाले। कोणी नाव त्यांचं सहकार्य केलं? जे पहिलं ट्रॅक्टर 13 नंबरचं ट्रॅक्टर त्यांच्यामुळे घेतलेलं आहे सुद्धा चालू आहे। 3ऱ्या नंबरचं त्यांच्यामुळे घेतलेलं आहे। पहिल्यांदा लहान आले होते, एक तिकडं आहे पाठीमागं ते तिकडं, आणि 3ऱ्या नंबरचं आहे बबन सुरेशराव खांडेवाराव। चांगले माणसं आहे ते, जातीविधीचा काही विषय नाही त्यांचा, समाज गिमाज काही पाहत नाही, कोणते कामं कोण निस्वार्थपणा करतात। आमचे वडील त्यांच्याकडे पहिल्यांदा बरेचसे दिवस होते, त्यानंतर मी पण होतो। यांनी 2-4 वर्ष टाकली, मी जवळपास 10 ते 15 वर्षापासून त्यांना ओळख होतो। मी त्यांच्याकडे असल्याच्या नंतर वडील निघले, त्यानंतर समजा बरेच दिवस आम्ही कामाला असल्यामुळे त्यांनी समजा आम्हाला हर गोष्टी सहकार्य केलं। मला मागं म्हशी घ्यायच्या होत्या, म्हशीच्या गोठ्यासाठी पण जवळपास आर्थिक बजेट भरपूर दिलं, कर म्हणे व चांगलं बेटा। त्यानंतर ट्रॅक्टर घेतलं एक पहिल्या ट्रॅक्टरच्या टायमाला पण त्यांनी मला बऱ्यापैकी चांगले पैसे दिले, म्हणजे राहून दे तुला, ज्या टायमिंगला तुम्हाला धंदा पाणी चांगला आहे त्या टायमाला हे करा। त्यानंतर मग मळणी यंत्र घेतलं मोठं, त्या टायमिंगला सुद्धा पैसे दिले। हर वेळेस त्यांनी असे कोणत्या ना कोणत्या जितक्या वस्तू माझ्याकडं, जवळपास माझ्याकडे 3 ट्रॅक्टर आहे आता, लहान मोठे सगळे, पूर्णाला माहिती सगळ्या लोकांना, आणि माझ्यासारखा धंदा कोणाचाच नाही, पण सगळं सहकार्य पूर्ण त्यांचं आहे मला। त्यानंतर जे पण काही कोणती गोष्ट घ्यायची असेल
तर कधी पण आपण जर म्हणलं तर काहीच पाहत नाही किंवा हे हिंदू समाजाचा माणूस येईल याला कसं सहकार्य करत असं काही विषयच नाही ना. डायरेक्ट पैसे आपण मागितले कधी त्यांना विचार करून देऊन टाकतो. मी आता मग आज रोजी पण माझ्याकडे त्यांचे पैसे आता मी अडीच पाऊण 3 लाखाची म्हशी आणल्या तो त्या म्हशीसाठी तिने मला पैसे कमी पडले होते. कॉल केला त्यांना जाण्याला असताना तारीख 24 मला थोडे पैसे कमी पडलेले आहेत, मला थोडे पैशाची गरज आहे, व्यापारी थांबत नाही. ते काही अडचण नाही. जालन्याला त्यांनी पोच केली, मला पैसे दिले. ते इतके चांगले माणसं आहे की मी म्हणतो की अंबड नगरपालिकेच्या हद्दीत मी आजपर्यंत लय नगरसेवक पाहिले पण त्यांच्यासारखे नाही बघितले ना. कारण की गोरगरीबाला कोणाला पण ना समाज पाहताना जातीवादीचा कोणत्या गोष्टीचा काही विषय नाही, न विचार करता पैसे देणारे. अर्ध्या रातचं पण कोणतं काम गरज पडली, दुखासुखाला आमच्या वडिलाचं बायपास झालं तर त्या टायमिंगला आम्हाला हिडगावला गरज पडली, एक कॉल केला, अर्ध्या रातचा कॉल उचलेला, तिथं आले, दाखल व्हा, घाबरू नका, सगळं समज दिली. व आता आईचं दुखत होतं, आईच्या दुखण्याच्या टायमाला सुद्धा मदत केली. आता माझ्या मुलीच्या टायमिंगला सुद्धा समजा दुखत होतं त्या टायमिंगला सुद्धा म्हणजे असं सांगायचं मला थोडक्यात की सुखात जितकं कामी येते त्याच्यापेक्षा जास्त दुखात कामी येते. त्याच्यामुळे असे माणसं नगरपालिकेत असणं हे गरजेचं लई चांगली गोष्ट आहे. ते याजाने पैसे दिले का तुम्हाला? नाही बिलकुल नाही, व्याजाने नाही, 1 रुपया व्याजाने नाही. पुरे उसने पैसे उलट द्यायच्या टायमाला जर आपण जर म्हणलं की मग याच्यात येणार राहिले तर 10-5 रुपये सोडून दिले तिने, मला पण अशी शिल्लक घेतलेली नाही, 1 रुपया पण कधी नाही. आणि मलाच नाही असं मी म्हणतो म्हणूनच नाही, तुम्ही कोणालाही विचारा की बाबांना कोणाचा सपोर्ट येतो, तुम्हाला डायरेक्ट तारीख 24 नाव सांगते. संदीप सुखदेव लोहकरे, प्रभाग क्रमांक 10 मध्ये तारीख 24 उभा आहे. त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे. ज्यावेळेस आम्हाला मार्केटला कोणी जागा देत नव्हतं त्यावेळेस तारीख 24 आम्हाला अलंकार लॉजच्या खाली जागा दिली. आमच्याकडे त्यावेळेस नवीन धंदा नव्हता, वर भाडे थकत होते, वर्षभर आमचे भाडे थकले, तरी त्या माणसाने आम्हाला सपोर्ट केला. तसे पैसे घेतले आमच्याकडून.